कन्यादान. देवयानीचं लग्न पार पडलं. आज तिच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस होता. तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात ती चारही बाजूंनी वेढलेली होती. एका बाजूला तिच्या विदाईची तयारी तिची काकू आणि बाकी स्त्रिया करत होत्या. मंडपाच्या दुसऱ्या बाजूला इतर नातेवाईक व तिचे आईवडील मानपानाच्या तयारीत गडलेले होते. देवयानी आज खूपच सुंदर नटलेली होती. मोरपांखी शालू तिच्या गौरवर्णावर विशेष खुलून दिसत होता. हातावर मेहंदी रंगली होती आणि हिरव्या चुड्याबरोबरच हातात एक मोत्यांची बांगडी व एक सोन्याची बांगडी होती. गळ्यात लहानसं मणिमंगळसूत्र, चंद्रहार, मोहनमाळ, नाकात मोत्याची नथ, कपाळावर देखील चंद्रकोर आणि मोठे कानातले, त्यातून निघालेले वेल केसांच्या मागे खोवलेले. केसांची लांबी आणि त्यावर नाजूकसा मोगऱ्याचा गजरा तिच्या सौंदर्याला चार चांद लावत होता. चेहऱ्यावर तेज आलेलं दिसत होतं. तिच्या मैत्रिणी तर तिला सारख्या सतावत होत्या, इतकं तेज कुठून आलं म्हणून. तिचा नवरा देखील विजय जमेल तेव्हा जमेल तसा चोरटा कटाक्ष तिच्याकडे टाकत होता. ते दिसलं की तिच्या गालावर लालिमा पसरत होती. मैत्रिणींच्या गप्पा आणि हसण्याचा आवाज मंडपवर घुमत असतानाच अजून एक आवाज दुसरा मंडपात येऊ लागला, जो हळूहळू वाढत गेला. मानपानाच्या ठिकाणी थोडं डावा उजवं झाल्यामुळे तिचे सासरे चांगलेच भडकले होते. इतर पुरुष मंडळी पण रागात दिसत होती. देवयानीचे बाबा हात जोडून त्यांना विनंती करत होते, परंतु ते लोक काहीच ऐकून घेत नव्हते. देवयानीच्या बाबांबरोबरच इतर लोकही त्यांना शांत होण्यासाठी सांगत होते. पण काही वेळानंतरच तिच्या बाबांचे पेशन्स संपले. आधीच शिक्रकोपी होते ते, आता तेही बोलू लागल्याने मंडपातील वातावरण अधिकच तापले. देवयानीची आई रडत होती, बहीणही रडत होती. ती भांडणं फार विकोपाला गेली, इतकी की सासरची मंडळी तिथून निघून जाण्याची भाषा करू लागली. कोणीतरी मध्यस्थी करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तिचे सासरे जरा शांत झाले आणि देवयानी समोर येऊन तिला म्हणाले, आम्ही इथून निघत आहोत. यापुढे या लोकांशी आम्ही संबंध ठेवणार नाही. तुम्ही आमच्या सूनबाई आहात. तुम्हाला काय करायचं तुमचा निर्णय तुम्ही घ्या. तुम्हाला तुमच्या आईबाबांजवळ थांबायचं असेल तर हे लग्न मोडावं लागेल आणि आमच्यासोबत यायचं असेल तर या लोकांशी संबंध तोडावे लागतील. तिच्या डोळ्यातून अश्रू तर थांबतच नव्हते. असा निर्णय ती कसा घेऊ शकणार होती? तिला काहीही ठरवता येईना. आशेने ती आई, आजी, काकूकडे बघू लागली. पण सगळेच इतके टेन्स होते की कोणीही तिला काही सांगण्याच्या मनस्थितीतच नव्हतं. तिचं लक्ष तिच्या रडणाऱ्या बहिणीकडे गेलं. आपण आपल्या आईबाबांकडे राहिलो तर तिच्या लग्नासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि सासरी गेल्यावर कदाचित काही दिवसांनी सगळं ठीक होईल. असा विचार करून तिने सासरी जाण्याचा निर्णय घेतला. सासरचे लोक छान होते. तिला तिथे मान मिळू लागला. पण मात्र तिला कधी माहेरची आठवण आलीच तर तिला जाणून बुजून तिच्याकडे सर्व दुर्लक्ष करायचे. मग ती एकट्यामध्येच रडून घ्यायची. नवऱ्याजवळ पण कधी विषय काढला तर तो टाळाटाळ करायचा. त्याच्या बाबांपुढे त्याचं फारसं चालत नव्हतं. बाबांनी आखलेली लक्ष्मण रेषा ओलांडण्याची त्याच्यात हिंमतच नव्हती. त्यामुळे इतर कसलीही कमतरता तिला नसली तरी आयुष्यामध्ये ही जखम तिच्या मनात नेहमी ठसठसत राहिली. आयुष्य कुणासाठी थांबत नसतं ना. कालांतराने तिला या सर्वांची सवय करून घ्यावी लागली. काहीच वर्षांनी तिच्या संसार वेलीवर दोन फुलं उमलली, शिका आणि यश. काही प्राणज्योती मालवल्या. तिच्या लग्नाला 15-16 वर्षांनी तिचे सासरे वारले. तिकडे तिच्या लग्नानंतर एका वर्षाने हाय खाल्लेली तिची आई जग सोडून गेली. आई वारल्याचा साधा तिला कोणी निरोपही दिला नाही. पण कुठून कोण जाणे तिच्या कानावर ही बातमी आली. त्या परिस्थितीत विजयखेरीज तिला कोणीही समजून घेतलं नाही. विजय पण सांत्वन करण्याशिवाय काहीच करू शकला नाही. त्यानंतर काहीसा कोरडेपणा तिच्यात आला. मधून नवऱ्याजवळ हळूच विषय काढणारी ती त्यानंतर माहेरचं नावही तिने कधीच काढले नाही. स्वतःला कणखर बनवण्याचा ती प्रयत्न करू लागली. तिच्यावरच्या सर्व जबाबदाऱ्या ती योग्य रीतीने पूर्ण करत गेली. मध्ये इतकी वर्ष निघून गेली की आता देवयानीची मुलगी लग्नाच्या वयाची झाली होती. शिका तिच्या बापाची अगदी लाडाची लेक. तिच्याशिवाय तिचा बाबा जेवणही करत नसे. आतापर्यंत तर तो लेकीची पाठवणी नको म्हणून घर जावई करूयात असंच म्हणायचा. दोघांनाही एकमेकांचा हा फार लळा. योग्य वयात योग्य स्थळ पण तिला मिळालं. बघण्याचा कार्यक्रम झाला. दोन्हीकडून पसंती झाली. साखरपुडा झाला आणि लग्नाची तारीख पण ठरली. घरात चांगलीच धावपळ दिसू लागली. लग्न 8 दिवसांवर येऊन ठेपलं होतं. दुपारी असंच मायलेकींचं महत्त्वाचं संभाषण चालू असताना एका हळव्या क्षणी शिका तिच्या आईला म्हणाली, तुम्हाला सोडून जावं असं वाटत नाही ग. एकदा इथून गेले आणि नंतर भेटता आलं नाही तर.
त्यावर समजावत देवयानी म्हणाली, अगं 2 तासावर तर सासर आहे, सगळे लोक छान आहेत आणि येत जात राहशील तू, असं काही विचार करू नकोस. शिखा त्यावर म्हणाली, तुझ्या बाबतीत झालं होतं तसं काही झालं तर तू तर कशी राहिली माहिती नाही. मी नाही बाई तुम्हाला भेटल्याशिवाय राहू शकणार. त्यांचा हा संवाद चालू असतानाच विजय त्यांच्या खोलीजवळून गाडीच्या चावी घेण्यासाठी आला होता. दोघींचं काही हितगुज चालू असल्याचं त्याला कळालं. आपण सुद्धा त्यात भाग घ्यावा त्या उद्देशाने तो दारापर्यंत आला. पण आपल्या पत्नीचं बोलणं ऐकून तो जागीच थिजल्यासारखा झाला. देवयानी शिखाला सांगत होती, आमच्या लग्नाच्या वेळी जे काही झालं ते कुठल्याच मुलीच्या बाबतीत होऊ नये आणि तुझ्या बाबतीत तर शक्यच नाही. जर तसा बाका प्रसंग आलास तर तुझा बाबा सर्व स्वाभिमान गुंडाळून ठेवून समोरच्यांच्या पायाशी लोटांगण घालेल. माझ्या बाबांना तसा स्वाभिमान जास्तच महत्त्वाचा होता, इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा. तिचं ते उपरोधिक बोलणं विजयच्या मनाला चांगलंच टोचणं टोचून गेलं. खरं तर मनात आणलं असतं तर बापाच्या विरोधात जाऊन किंवा त्यांच्या मृत्यूनंतर परत तो काही धागे गुंफू शकला असता. पण त्याने हे मॅटर कधीच खूप सिरियसली घेतलं नव्हतं. आणि काही काळानंतर देवयानीने जेव्हा माहेरचं नाव घेणं बंद केलं तेव्हा तर त्याला अगदी सुटल्यासारखंच झालं होतं. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जाणं, स्पेशली बाबांच्या विरोधात जाणं त्याला शक्यच नव्हतं. जे आयुष्य आपल्या वाटेला आलेलं आहे त्यातच समाधानी मानणाऱ्यांमधला तो होता. आज मात्र तो एक बाप होता. लवकरच त्याची लाडकी लेक त्याला सोडून सासरी जाणार होती. त्यामुळे देवयानीच्या बाबांवर त्यावेळी काय बितली असेल याची कल्पनाही करायला त्याचं मन धजावत नव्हतं. आता कुठे त्याला बापाचं मन समजू लागलं होतं. शिखा सासरी जाणार याचा विजयला खूप दुःख होत होतं. तर जी लेक गेल्या 25 वर्षात डोळ्यांना दिसली सुद्धा नाही, तिच्या बापाचं काळीज किती तुटत असेल, त्या भावाला काय वाटत असेल. त्याच्या बहिणीने इतक्या वर्षात एकदाही त्याला ओवाळलं नाही की राखी बांधली नाही. एक लेक म्हणून देवयानीला काय वाटलं असेल जेव्हा तिची काही चूक नसताना तिचं माहेर तोडलं गेलं. तिच्या नाजूक क्षणात तिची आई तिच्यासोबत नव्हती की आईच्या शेवटच्या क्षणांमध्ये देवयानी आईजवळ नव्हती. लहान बहिणीच्या लग्नात मोठी बहीण नव्हती तेव्हा ते नातेवाईक आपल्याला किती कोसत असतील. मनातले सारे विचार डोळ्यात पाणी आणून गेले. आपण देवयानीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून तिच्यावर खूप अन्याय केला याची जाणीव विजयला मनाला चटका लावून गेली. इतक्यात कोणीतरी आवाज दिल्यामुळे दोन्ही मायलेकी उठून गेल्या. विजयच्या मनातील विचारचक्रांना स्वल्पविराम मिळाला. दिवस भरभर निघून गेले आणि लग्नाचा दिवस सुद्धा आला. लग्नाचे घर म्हणजे 100 कामं आणि काम करायला 100 लोक आले तरी काही राहिलं आहे का असंच वाटत असतं. त्यातून घरातील पहिलं लग्न असेल तर फारच तारंबळ उडते वधूकडच्यांची. त्यात सकाळपासूनच देवयानी विजयला शोधत होती तर तो कुठल्या कामात गडलेला होता कोण जाणे. तिच्या डोळ्यांना तो दिसलाच नाही. कोणीतरी भल्या पहाटे विजय आणि मुलगा यश दोघांनाही घराबाहेर पडताना बघितलं होतं. तिला वाटलं कोणी पाहुण्यांना घ्यायला किंवा मंगल कार्यालयामध्ये काही महत्त्वाचं काम असेल म्हणून गेले असतील. नंतर कामात तिने फार लक्ष दिले नाही. सर्व तयार होऊन मंगल कार्यालयात वेळेवर गेले. तिथे विजय आणि यश आधीच हजर होते. विजयने फोन करून तिला तिकडेच कपडे आणायला सांगितले होते. मग दोघेही तिथेच तयार झाले. तेवढ्यात वरात आली. मुलीकडचे स्वागतासाठी सर्व बाहेर गेले. शिखाला सुद्धा आणलं. नवरदेव नवरी मंडपात सोबत चालत गेले. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसत होता. दोघे एकमेकांना अनुरूपच होते. शिखा तर वधू वेशात खूपच सुंदर दिसत होती. देवयानी आणि विजय तिला बघतच राहिले. एवढीशी होती काल परवापर्यंत. रोज संध्याकाळी फिरून आणावं लागायचं बाहेरून आणि आता निघाले आहे सर्वांना परक करून नवऱ्याच्या घरी. विजयच्या मनात विचार आले. मग तिच्याकडे कौतुकाने बघणाऱ्या आपल्या पत्नीकडे बघितलं आणि मनात विचार आला, काही वर्षांपूर्वी शिखाच्या जागी देवयानी होती आणि आपल्या जागी तिचे बाबा. त्यांच्या मनात काय घालमेल सुरू असेल त्यावेळी. तितक्यात मुलीची मामा मुलीच्या मागे उभे राहा असे गुरुजींनी मोठ्याने बोलले. मामाच्या जागी शिखाच्या आत्याचे पती त्या जागी उभे राहतील असं त्यांनी आधीच ठरवलं होतं. मात्र ते जागचे हल्लेच नाही. तिने प्रश्नार्थक नजरेने विजयकडे बघितलं. विजयला पण हीच अपेक्षा होती. त्याने लग्न मंडपाकडे बघितलं. देवयानीने बघितलं तर तिचा भाऊ तिथे उभा होता. देवयानी बघतच राहिली आणि बाजूलाच तिचे बाबा व इतर कुटुंबीय पण तिला तिथे दिसले. आता एकाच वेळी तिच्या मनात 1000 भावना उत्पन्न झाल्या होत्या. एकीकडे मुलगी दूर जाणार तिची काळजी आणि दुसरीकडे इतक्या वर्षांनी तिच्या भावाला आणि बाबांना ती बघत होती.
डोळ्यातल्या वाहणाऱ्या अश्रूंना तिने मोकळी वाट करून दिली. तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव विजय टिपून घेत होता. आज त्याच्याही चेहऱ्यावर समाधान होतं. एकीकडे एक मुलगी आपल्या तुटलेल्या माहेराला भेटत होती, तर दुसरीकडे एक मुलगी आपल्या माहेराला सोडून चालली होती. मनातल्या मनात देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत विजय कन्यादानासाठी पुढे गेला. कन्यादानासारखं सर्वश्रेष्ठ दान मिळूनही बऱ्याच लोकांना मानपान हवा असतो आणि याच मानपानासाठी ते कोणाचाही विचार करत नाही. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.